आनंदी अगं बरं आहे ना सगळं? हो बरं बरं. ऐक ना, ही चिंगी म्हणते एकटीच जाते, आनंदी सोबत नाही म्हणते, जातीला सोडून ये खालपर्यंत. अगं मी कशाला हवे? तिची जाईल ना ती एकटी, मोठी झाली आता, रोजच आहे यांचं. हा ते पण बरोबर आहे, मोठी झालीस तू, जा. हा मी जाते एकटी. जा जा. चिंगी येऊ का नक्की सोडायला? नको, मी जाईल एकटी. ठीक आहे, टाटा. बटाटा. काय मग वर्षे, मायक्रोवेव्ह आवडलं की नाही जावई बापूंना? तुला काय सांगू आई, खूप आवडला त्यांना. काल रात्री मी इकडनं डबा घेऊन गेले होते की नाही, आज सकाळी तेच जेवण त्या मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून दिले. एवढे खुश झालेत म्हणून सांगू. तुला थँक्यू सांगितलंय त्यांनी. वा 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 वा. आनंदी, आता चिंगी संध्याकाळी परत येईपर्यंत तिथेच उभी राहणारच का? आई चिंगी काहीतरी विसरली असेल ना? काय विसरलेलं नाही. काहीतरी तर नक्कीच विसरली असेल. अगं बयो, आता काहीही विसरली नाही, हे चांगली आहे की नाही गोष्ट? हे बघा, पाण्याची बाटली विसरलीच. आल्या देव. दुःख झालं की आनंद? अगं अगं हा बाय बाय मामा, बाय बाय. काय ग, तू तर माझ्यापेक्षा लवकर आली आज. हॅलो. चिंगी 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 थांब बाळा. चिंगी चिंगे हीच असणार रेवाची दुसरी आई. सोडायला आली आहे बहुतेक तिला. आनंदी, रेवा तिला आनंदी म्हणते. ही तिची खरी आई नाहीये ना? हे तू काय बोलू नकोस, नाहीतर परत मार खाशील. मी सांगितलं होतं ना आनंदी, का नको येऊ, तर का आलीस? बाटली विसरली होतीस. ती आपल्याकडेच बघते. तिची सावत्र तिथे लाड करते का तिला ओरडतीये? सावित्राई कधी लाड नाही करत, ते ओरडतात बघ. चल मी बसवते. मी जाईल माझी. अगं चिंगी, वया पुस्तकं घेतलीस ना बाळा? ऐक ऐक ऐक, गृहपाठ दिला ना तुझ्या शिक्षकांनी, तर तो वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा. काय काय काय? वाचतोय वाचतोय. हो. उचलला पाहिलं कोट झाला? नाही उचलला ना बाबांनी? रेवा, तुला ती सोडायला आली होती, तीच असेल ना तुझी दुसरी आई? अगं, आणि तू तिला आनंदी का बोलतेस? आणि तुम्ही बघितलं का तिच्या दुसऱ्याने कसं तिला पापा दिला? उचलेल उचलेल. कामात असेल ना. हे सगळं असं असतं का? म्हणजे आता ती तिची पापी घेणार आणि नंतर ती तिला जवळ पण नाही घेणार. हो, आणि तिचे बाबा पण तिच्या भाऊ बहिणीचेच लाड करणार आणि तिला बाहेर पण नाही घेऊन जाणार. आणि जेव्हा ती चिडणार तेव्हा ते तिला बोर्डिंग मध्ये टाकून देणार. चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये, चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये, चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये, चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये. अजूनही उचलत नाहीये बघ फोन. आई, दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या असणार.
वाटत नाहीये बाबा आता तुझा फोन उचलेल म्हणून. आनंदी आणि राघवला पण आताच जायचं होतं पोरीला मदत करायची सोडून. अरे माझा फोन गाडीत आहे, मला वाटलं हरवला की काय. हरवलं असं वाटत होतं तुम्हाला? मग तरी काही सांगितलं नाही मला. अगं नाही, म्हटलं आधी गाडी चेक करूया आहे की नाही, तुला कशाला त्याच्या आधी टेन्शन देऊ. अरे बापरे, काय झालं? चिंगीचे 5 मिस कॉल येऊन गेलेत. पाय माझे, मग कॉल करा ना तिला. हा हा. हॅलो बाबा, कुठे आहेस तू? तू घरी नाहीयेस म्हणून प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? बाबा, मला दिवाळी फेस्टिवलची बुक कंप्लीट करून द्यायची आहे. आजच्या रात्रीच फक्त वेळ आहे माझ्याकडे. बरं ठीक आहे, आजची रात्र आहे ना आपल्या हातात, मग आपण करू पूर्ण. ठीक आहे, काळजी करू नको. मी आणि आनंदी आता निघालोच, आम्ही इथे गाडीत बसलो आता. हा, प्लीज लवकर ये. आलो आलो, लगेच येतो लगेच येतो. चल ठेवतो फोन. काय एका रात्रीतलं काय काम? काय झालं? बरी आहे ना ती? अगं नाही, आपल्याला पटकन घरी जावं लागेल. चिंगीचं कुठलं स्कूलचं काय प्रोजेक्ट आहे ते आपल्याला कम्प्लीट करून द्यायचंय आजच्या आज. ठीक आहे, मग आपण करूयात ना जागून, पूर्ण करूयात तिचा अभ्यास. काय झालं? गाडी चालू नाही होते? काय आता तर व्यवस्थित होते, काय प्रॉब्लेम झाला? हळूहळू. हो सॉरी. नाही ठीक आहे. लागलं? नाही नाही ठीक आहे. तू सामान मागे ठेव. थांबा, एक एक ठेवा. थांबा. अरे हळू हळू. तुझं काम होतं म्हणून आम्ही धावपळ करत घरी आलो. तुझ्यासाठी इतकी खेळणी आणली, ती अशी फेकून दिलीस तू. अपमान करते सगळ्यांचा. हे बघायला शिकवलं मी तुला. काय काम होतं तुझं असं? बाबा, वही पूर्ण करायची आहे दिवाळीची आणि उद्याच पूर्ण करून द्यायची आहे. जर मी नाही दिलं ना करून तर पनिश करणार आहेत मला. अच्छा, मग यामध्ये चूक कोणाची आहे? आमची? तुझी चूक आहे. दिवाळीच्या सुट्ट्या किती दिवस होत्या? 20 दिवस. काय केलंस 20 दिवसांमध्ये? फक्त उन्हाळक्या, मौज मजा, हो ना? आणि शाळेत गेल्यानंतर टीचर जेव्हा ओरडल्या तेव्हा मग तुला आठवण आली की तुझी वही पूर्ण करायची राहिली आहे. आणि मग आम्हाला सांगतेस वही पूर्ण करायला मदत करायला? अजिबात नाही. तुझी वही आहे, तू पूर्ण करायची. आम्ही कोणीही तुला मदत करणार नाही. नापास झालीस तरी काही फरक पडत नाही आम्हाला, लक्षात ठेव. मग मला पण फरक पडत नाही. चिंगी, अगो
दाखव. अरे देवा, ही चिंगी आहे की चिंगारी? आई नाही म्हणजे अशी कधी बोलली नाही रे तुझ्यासोबत ती. धसका बसला मला. आनंदी, हे बघ, खरंच चिंगी पहिल्यांदा इतकी राघववरती चिडलीये. नाही करत असं. ऐक ना, जाऊ दे ना, त्यांना काय चिडायचं ना ते चिडू दे, पण तिची ती अभ्यासाची वही पूर्ण करणं गरजेचं आहे. 20 मार्क असतात त्याला. आता बरी शांत आहेस? काल तर बाबावर रुसून बसली होतीस वही पूर्ण केली नाही म्हणून. तुझी ती वही आहे ना, ती आनंदीने पूर्ण केली रात्रभर जागून, आणि मार्क्स मिळणार आहेत तुला. झाली वेडिंग पूर्ण. जा ती पुस्तकं पण घे भरायला. उचल तुम्ही, जा. गरम आहे चहा, आणि तुझ्या मुलीचं डोकंही. अहो, तुमचा डबा. चिंगी बाळा, हे घे. बरं ठीक आहे. हे बघ, हा तुझा डबा. त्यात काय गंमत आहे माहिती? तुला जे आवडतं ना आज ते बनवलंय मी. घे. हा डबा मला नकोय. नकोय म्हणजे? का नकोय? आनंदी तुझी नोकर आहे? हा, रात्रभर जागून त्याने तुझी वही पूर्ण करायची, आणि त्याच्यानंतर सकाळी उठून तुझ्यासाठी राब राब राबायचं. अजून काय काय करायचं त्याने? अहो नका चिडू, लहान आहे. तू मध्ये बोलू नको सामती. चिंगी, या अजिबात चालणार नाही. अहो नको. तू स्वतःसारखी चांगली चांगली चित्र काढलीसच का? चिंगी, आनंदीने रात्रभर जागून तुझी वही पूर्ण केली म्हणून तू तिला थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न करतेस का? बाबा, तू सारखी ना आनंदीचीच बाजू घे. चिंगी, हो, तू तिचीच बाजू घेतोस. तुला आनंदीच बरोबर वाटते आणि मी नेहमी चुकीची वाटते. चिंगी, हे काय? तू डबा खाल्ला नाहीस? मी तर तुला पैसे सुद्धा दिलेले नव्हते, मग तू खाल्लंस काय? नाही खाल्लं मी काहीच. मी उपाशी आहे. मला हिच्या हातचं काहीच नकोय. मी नको म्हणाले ना तर नको तर नकोय. तू का बॅगेत डबा भरलास? इकडे राघव, दादा, अरे दादा. आंबा, बस आधी खाली बस. अहो खाली बस. आणि हा डबा आत्ताच्या आत्ता तू संपवायचा आहेस. अहो आनंदी, अजिबात मध्ये बोलायचं नाही. थांब, डबा संपव. मला नकोय. आणि इकडे बस. इकडे मला काही ऐकायचं नाहीये तुझं. हे घे. टीव्ही वगैरे काही नाही. जोपर्यंत तू हा डबा संपवत नाहीस तोपर्यंत तू इथून हलायचं नाहीयेस. आणि मग किती पण वेळ घे, 2 तास घे, 4 तास घे, मला काही माहिती नाही. डबा संपवल्याशिवाय तुझी आता सुटका नाहीये. आनंदी मूर्ख आहे का? तुझ्यासाठी सकाळी उठून राब राब राबते, तुला जेवण बनवते का? तर तू उपाशी राहू नये, बाहेरचं खाऊन तुझी तब्येत बिघडू नये, आणि तू असं वागतेस? तू डबा खाल्ल्याशिवाय अजिबात उठायचं नाहीयेस इथून. खा आधी डबा तू. राघव, नुसता काय डबा धरून बसलायस? भरव की तिला. बाबा, हो, जोपर्यंत तू डबा संपवत नाहीयेस तोपर्यंत तुला टीव्ही सुद्धा बघायला मिळणार नाहीये. डबा खा. सगळं संपवायचं आणि लगेच. चिंगी, खा ना डबा प्लीज. हा, मी आणून भरेन घरात जे काही सामान भरायचं ते, पण माझ्या नातीला तिच्या आवडीचं खायला मिळायला हवं. अरे, शिस्त लावणं म्हणजे पुरीला उपाशी ठेवणं, तिची आबाळ करणं नाही. आणि तुला जर हे कळत नसेल तर तुझ्या पुरीला सांभाळण्यासाठी तुझ्या बायकोची कुवत नाहीये हे आधी समजून घे. चिंगी बाळा,
या घरात पुन्हा तुला कधी उपाशी राहायची वेळ आली तर सरळ खाली आपल्या घरी ये. आम्ही आहोत. काळजी करू नकोस. आणि हा खाऊ राहू दे तुझ्याकडे. आता सगळं सावरण्याचा प्रयत्न करतेय ना मी. असं वाटतं की सगळं व्यवस्थित होईल आणि नेमकी काहीतरी चूक घडते. का बरं त्यांच्यासमोर चिंगीचा डब्बा उघडला आणि मग ह्यांनी पण उगाच तिला खायला सांगितलं. आम्ही दोघं हट्ट करतोय का तिच्या बाबतीत? आज तर रमाताईंचे बाबा पण ह्यांच्यावर चिडले. माझंच काहीतरी चुकतंय. नाही नाही आनंदी, तुझं काही चुकलेलं नाहीये. रमाताई, हे बघ, चिंगीच्या बाबतीत तुझं काही चुकलेलं असतं ना तर आधी मी तुझे कान धरले असते. हो, पण खरं सांगू काही कळतच नाही मला काय होतंय. म्हणजे चिंगीचं असं न बोलणं, उपाशी राहणं ह्याचा त्रास होतोय मला. तिच्यामुळे बघा ना घरात कसं हसतं खेळतं वातावरण असतं नेहमी. किती गुणाची आपली चिंगी, पण काय झालंय ना, काय होऊन बसलंय काही कळतच नाहीये. आनंदी, प्रत्येक पालकाची मुलांना शिस्त लावण्याची एक पद्धत असते. आता राघवची पद्धत जरा वेगळी आहे, पण ही पद्धत काम करणार नाही जोपर्यंत तुझी त्याला साथ मिळणार नाही तोपर्यंत. हे बघ, राघवला नाही कळते हे असं चिडचिड केल्याने, रागराग केल्याने चिंगी सुद्धा त्याचा रागराग करेल. चिंगीला शिस्त तर लावायला हवीये. जायचंय? चला जाऊया, तुमची इच्छा आहे तर. बोला, कुठला शो, कुठला सिनेमा, काय? हा दादा, हे बघ, हे ना, हे बघ, हे 3-4 शो, तीन पिक्चर बघायचे. थांब ना, मग यातला कुठला बघूया? तुम्ही ठरवा कुठला हवाय ते. चला. आनंदी, चांगला निवड, चांगला निवड. आपण सगळेजण सिनेमा बघायला चाललो आहोत, तर तू आवरून घे, जाऊया आपण. ठीक आहे? हा, किती 5 तिकीट काढू ना? भाऊजी येणार आहेत का? नाही रे, त्यांना कुठला वेळ, आपणच जाऊया. आपणच जा. 5 काय 6 तिकीट. मी पण येणार आहे फिल्म बघायला. अर्थात मला काय गरज आहे तिकिटाची, मी तर कुठेही बसू शकते. आनंदी, आवरूया ना? हो, चिंगी असेल, खुश होईल ती पण. तिला सांगूया आता चिंगी. हा, ये इकडे ये. तुझ्यासाठी एक गंमत आहे, ये. अरे बाबा, ती गंमत सोड, माझी गंमत आहे. रिझल्ट लागलाय. रिझल्ट? अरे वा, बाबाला एवढी स्वतःहून सांगते म्हणजे चांगले मार्क्स मिळाले असणार. नात कोणाची आहे? आजी, मागच्या वेळेपेक्षा तर चांगलेच मार्क मिळालेत. चिंगी, GK-IT मध्ये फक्त 12 मार्क्स मिळालेत आणि गणितामध्ये फक्त 5 मार्क आहेत. मग काय झालं? लास्ट टाइम तर 3 मार्क मिळालेले मॅथ्स मध्ये. यावेळेस तरी 5 आहेत. प्रोग्रेस झाली ना? अहो, किती पैकी आहे? 100. म्हणजे खूप कमी आहे. नात कुणाची आहे? तुला जो मायक्रोवेव्ह दिलाय ना मी, त्यात तुझा मेंदू ठेव आणि परिपक्व कर त्याला. अगं, परिस्थिती काय, बोलते काय, तुला अक्कल आहे का? वर्षा आणि आई, तुम्ही जरा शांत राहाल? अहो, बघू. अहो, इंग्रजी, जिओग्राफी, EVS मध्ये चांगले गुण आहेत तिला. 97, 95, 78. ए बाळा, 3 विषयात चांगले गुण आहेत तुला, मग बाकी विषयात कमी का?
चिंगी, इथे लिहिलंय पालकांना बोलवलं तुझ्या शाळेमध्ये. म्हणजे तुला या मागचं काहीच वाटत नाही? परीक्षेच्या वेळेला तुला विचारायचो आम्ही की कसा गेला पेपर, तर म्हणायची मस्त गेला पेपर. मग एवढे कमी मार्क्स कसं काय मिळाले? तुम्हाला कल्पना असेलच मी तुम्हाला इथे का बोलवलंय ते. येस मॅम, खरं तर मला स्वतःलाच काही कळत नाही की असं का होतंय. रेवाला काही सब्जेक्ट्स मध्ये खूप चांगले मार्क्स आहेत आणि काही सब्जेक्ट्स मध्ये खूपच कमी मार्क्स आहेत. आय नो, हा प्रश्न पडणारच आणि म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय. मिस्टर कर्णिक, रेवाचं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये. तिचे मार्कही घसरलेत. त्या दिवशी स्कूल व्हॅन मध्ये एका मुलाला तिने मारलं. मिस्टर कर्णिक, हे सगळं कुठेतरी थांबायला हवंय. अदरवाईज स्कूलला काहीतरी विचार करावा लागेल. मॅम, आय एम सॉरी. खरं तर या सगळ्याच बाबतीत मी कुठेतरी कमी पडतोय, पण इथून पुढे प्रत्येक बाबतीत मी बारकाईने लक्ष घालेन. तुम्ही प्रयत्न करत आहातच, पण इतकी वर्ष प्रयत्न करून मिस्टर कर्णिक त्याचे परिणाम दिसत नाहीयेत आणि आता पाणी डोक्यावरून चाललंय. ध्रुव, या गोष्टीमध्ये तुम्ही बारकाईने लक्ष घालायला हवंय. हे बघा मिस्टर कर्णिक, इतकी वर्ष तुम्ही सिंगल पॅरेंट होतात म्हणून आम्ही काही बोललो नाही, पण आता करा मध्ये बोलतेय मी, पण आता ते सिंगल पेरेंट नाहीये, म्हणजे मी आहे त्यांच्यासोबत. माय वाईफ. घर आणि नोकरी सांभाळता सांभाळता चिंगी, म्हणजे रेवाकडे दुर्लक्ष झालं यांचं. मान्य आहे मला. खरं तर मी आले तेव्हापासून चिंगीच्या रेवाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं होतं. दुर्लक्ष झालं माझं. चुकले मी. सॉरी. पण आता तसं नाही होणार. अगदी डोळ्यात तेल घालून आम्ही तिच्याकडे लक्ष देऊ. एक संधी द्या प्लीज. ए रेवा, आतमध्ये तुझे आई बाबा रडतायत. मॅमला सॉरी बोलतायत, प्लीज बोलतायत. एवढी काय का ढतू की तुझ्या आई बाबांना रडायची वेळ आली आहे? आणि ती तुझी दुसरी आई आहे ना, ती तुला चांगलाच मार देणार आहे बघ. हो, आता चिंगीसाठी तू काय करतेस हे महत्वाचं आहे. हे बघ, मला समजू शकतं की तुला हे असं एकदम जमणार नाही, पण नको टेन्शन घेऊ. मी आहे ना तुझ्या बरोबर. म्हणजे तुम्ही हो, तू आता फक्त आमच्यातला दुवा बन. हे बघ, माझ्या चिंगीला कशी शिस्त लावायची आहे ना ते मला नीट माहितीये. तू फक्त काम कर तुझं. ते काय करायचं हे मी तुला सांगते. म्हणजे तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तुम्ही चिंगीला नीट सांभाळू शकते? हो, विश्वासाचा प्रश्नच नाही. फक्त माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीला असं बिघडताना मी नाही बघू शकत. चिंगी कुणाला आहोजाहो करत नाही, कुणाला मान देत नाही. तिचा बाबा खूप प्रयत्न करतो, पण त्याला काम सोडता येत नाही ना. ते तर त्याला करावंच लागेल. मग कोण आहे तिच्या बरोबर घरात? तिची आजी आणि आत्या. त्यांचा अख्खा दिवस टीव्ही पाहण्यात जातो, सतत खात असतात. उरलेल्या वेळात गॉसिपिंग. मग चिंगीकडे लक्ष द्यायला आहेच कोण? आनंदी, आपलं मूल कसं वाढवायचं, त्याला कसं मोठं करायचं, त्याला कशी शिस्त लावायची, हे सगळं पालकांना कळतं. घरात हे असं सगळं वातावरण असताना घरातल्या मुलांना प्रेम देणं, त्यांना मान द्यायला शिकवणं, हे सगळं कुठून होणार? आनंदी, माझ्या हातात जर चिंगी असती ना तर असं झालंच नसतं. सुतासारखी सरळ केली असती तिला, पण आता ते नाही शक्य.
आपल्या मुलांना कुठल्या दिशेला घेऊन जायचं, त्यांना कशी शिस्त लावायची, हे सगळं राघवला माहितीये ग. पण डोळ्यात तेल घालून त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं त्याला नाही शक्य होत. तारेवरची कसरत होते त्याची. आनंदी, आता तू पुढे टाकलेलं पाऊल मागे नको घेऊस. जमेल तुला, आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. आता तुझ्या डोळ्यात पाणी का? तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना, मग मला कसलीच काळजी नाही. नाहीये ना? मग चल खाली, आपल्याला बरीच कामं करायची. आलीस का ग आनंदी? बाई ग, स्वयंपाकाला लाग ना लवकर, भूक लागली ग. आनंदी, ते करशील का तू? हे बा, चिंगी बघ कशी पुस्तक वाचत बसली, आणि आजीचा टीव्ही चालूच आहे. आजी काही टीव्ही बंद करणार नाही, आणि चिंगी दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन अभ्यास करणार नाही. भाकरी, बासुंदी, पुरणपोळी, आळूचं फतफद. चिंगी बाळा, तुला माहितीये, असं वाचल्याने डोळे खराब होतात. हळू. मग काय करायचं? मग काय करायचं? हे बघ, माझा ना थोडा स्वयंपाक बाकी आहे. तू एक काम कर, माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन बस. उरलेला अभ्यास आपण तिथेच पूर्ण करूयात. जे बात सही पकडे. आनंदी, बरोबर आहे तुझं. हिला पटकन अभ्यासाला बसव, मी आहेच. अगं, चल जाऊया ना, आपण मस्त तिथे अभ्यास करू. चल जाऊया आपण. चल. शाणी चिंगी, अभ्यास कर. करतेच आहे. कर कर, चल. आनंदी, अगं फक्त 5 मिनिटं मोबाईल हातात घेतला ग राजा. अभ्यासच करणार होती राजा ती. आनंदी, आधी माझा फोन दे. आजी, हिने मगाशी पण माझा फोन घेतलेला, पण तेव्हा मी काही बोलले नाही. ए आनंदी, माझा फोन असा कधी खेचून नाही घ्यायचा. माझा फोन दे. चिंगी बाळा, अभ्यास करायला हवा की नको? काय करतेस तू? ते मला काही माहिती नाहीये. मला आत्ताच्या आत्ता माझा फोन पाहिजे. चिंगे, काय आरडाओरड चालू आहे तुमचा? हा, आता तुला माझीच चूक दिसणार. अरे राघवा, 2 मिनिटं पोरीनं मोबाईल घेतला रे. 2 मिनिटांनी काय होतंय अभ्यासाचं नुकसान, सांग मला. मग बाबा, आता तू तिला सांग. तू म्हणालास मीच ऐकायचं तर ऐकलं. 2 मिनिटं मोबाईल घेतला तर काय झालं? चिंगे, राघव, माझं जरा ऐकशील? करते ती, अभ्यास करते. आई 1 मिनिट, दोघींनी पण शांत राहता. आता ऐका मी काय सांगतो ते. चिंगीची जबाबदारी मी आनंदीवर दिलेली आहे. तेव्हा चिंगीला ब्रेक द्यायचा की नाही द्यायचा, बरं द्यायचा तर किती मिनिटाचा द्यायचा, हे सगळं आनंदी ठरवणार आहे. तू नाही ठरवायचंच आहे. मी आजी आहे तिची. अरे हो, मग आजी म्हणून काय काय केलंस सांग बरं. तिचा कधी अभ्यास घेतलास का ग तू? मी नेहमी ऑफिसमध्ये असायचो, तू तिच्यासोबत कायम असायचीस, पण मी कधीच तुला तिचा अभ्यास घेताना नाही पाहिलं. मी कायम तुला टीव्ही बघत असताना पाहिलेलं आहे. हे जर का तेव्हाच तू केलेलं असतंच नाही तर ही वेळ आली नसती. आणि चिंगी, आनंदी तुला म्हणाली आहे ना की अभ्यास झाल्यानंतर फोन मिळणार, पण आता हा फोन तुला पुढच्या परीक्षेनंतरच मिळणार. आम्ही आता जप्त करतोय, हे ध्यानात असू दे. हा, हे जरा अति होतंय. हा, माझा बाबा असं का वागतोय? तू बाबा आहेस ना, नाही वागायला पाहिजेस ना तू असं. आई, गरम आहे? हा हा. अहो, सावकाश सावकाश. चिंगे, चिंगे, हा तुमचा डबा. हा चिंगी,
अरे वा, चिंगीचं तर आवरलेलं आहे. बाबा माझा फोन. तुला काल रात्री काय सांगितलं आठवतंय ना? बाबा माझ्या ग्रुप स्टडीच्या ग्रुपमध्ये अपडेट आलेले असतात. आज आम्ही शाळेनंतर थांबून डिस्कस करणार आहोत की नाही हे ठरतं. बाबा प्लीज मला फोन दे, तेवढं तरी बघू दे. तुला फोन मिळणार नाही. फोन शिवाय ऍडजस्ट करायला शिक आता. आमच्या काळात फोन नव्हता तरी सुद्धा आमचं शिक्षण पूर्ण झालं ना. आणि चिंगी, शाळेत जाशील ना, मग तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना विचार काय ते. त्याच्यासाठी फोनची गरज नाहीये. आनंदी आता हा अति करतोय. हा सांग त्याला. आता जर मला याच्याशी बोलता येत असतं ना तर भांडले असते याच्याशी आणि फोन काढून घेतला असता याच्या हातातनं. अरे बाबा आता मी करेन ना अभ्यास. तू अभ्यास अजून चांगला करावास म्हणून तुझ्याकडून फोन काढून घेतलेला आहे. ते काही नाही, मला मोबाईल हवाय हवाय हवाय. चिंगी हट्ट करू नको, नाहीतर काय मारणार आहेस मला? तेच बाकी आता ते पण करून टाक. चिंगी शाळेत चालली आहेस ना, शांतपणे जा. चल बरं. अहो चिंगी, हे बघ बाळा, डब्यात ना ब्रेड रोल दिलेत. आणि बाबा मला सोडायला यायची काही गरज नाहीये. फोन शिवाय मॅनेज करते ना मी, मग बाबा शिवाय पण मॅनेज करू शकते. चिंगी, चिंगी चिंगी आनंदी, आनंदी दार उघड. आनंदी, रमाचे कुठे गेला?